म्हणजे आपल्या तिने या सूर्या त्यांच्यामध्ये जेवढे उपयोग होतील तेवढे ती व्यक्ती मोठ्या पदावर जाताना दिसतात. शिवरात्री अशी स्वतःच राजा आहे आणि त्याला जर मंगळ एकटा जरी अनुकूल झाला तरी हे लोक खूप मोठ्या पदावर जातात. ते आपल्याला पत्रिका बघून कळेल. तिथे गुरुदेव रानड्यांची पत्रिका पहिली आहे ती ते तत्वज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. सिंह लग्न लग्नेश रवी लाभात आहे. दशमेश शुक्र दशमात आहे. आता शुक्र जरी अनिष्ट आपण कुंडली नाही दिसत आहे स्क्रीनवर ती कविता पत्रिका दाखवा सिंह लग्नाचा. मला वाटतं मी आधी टाकलं ना गेल्या हा ठीक आहे. गुरुदेव रानड्यांच्या पत्रिकेमध्ये ते स्वतः तत्वज्ञ आहेत. शिक्षण MA पर्यंत झालंय. शंकरशेठ स्कॉलरशिप किंवा त्याचे ते पुरस्कार सुवर्ण पदक मिळालेलं आहे त्यांना. आता इथे काय काय ग्रह योग की लग्नेश रवी नाभात आहे. दशमेश शुक्र दशमात आहे. चतुर्थ आणि पंचम योगामुळे शिक्षण क्षेत्रात जीवन व्यतीत केलं. चतुर्थ स्थान आणि पंचमावरनं आपण शिक्षण पाहतो. त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण जीवनासाठी शिक्षण त्यांच्यासाठी हे शिक्षण हे क्षेत्र निवडलं गेलं. मंगळ हा पंचमी आणि गुरुच्या युतीत कन्या राशीत आहे. कन्या ही रास आपण बौद्धिक राशी मानतो कारण बुधाची राशी आहे. त्यामुळे जेव्हा मंगळ पंचमेश असून गुरुच्या युतीत आहे येते लक्षात. त्याच्यामुळे आणि त्याही बाबतीत त्याशिवाय तो कन्या या बौद्धिक राशीत असल्यामुळे बौद्धिक क्षेत्र यांच्याकडनं निवडलं गेलं. म्हणजे नाना शंकरशेठ जी पदवी असते पुरस्कार असतो त्या पदापर्यंत पोहोचण्याची त्यांची बुद्धी आणि त्यांचा अभ्यास. चंद्राकडून आपण या पत्रिका फारशा बघत नाही पण बरेच वेळा म्हणजे काय म्हणू मला सवय झाली म्हणा किंवा मोह होतो असं म्हणून चंद्राकडून सुद्धा ही पत्रिका तृतीयातील गुरु मंगळ योग. चंद्राच्या तृतीयात गुरु मंगळ आणि ते युतीत आहेत 8 आणि 6. त्याच्यामुळे म्हणजे शुभ फलदायी झाला कारण स्वपराक्रम झाला ना. चंद्राचा तृतीयात म्हणजे पराक्रम झाला. आता पराक्रम कुठला केला तर लेखन अभ्यास किंवा शिक्षण म्हणजे शिक्षण क्षेत्र. कारण इथे जो शुक्र येईल तो चंद्राच्या लाभात येतो. बरं ते पुढचं जाऊ दे. असं म्हणू शकतो आपण चौथा आणि पाचव्या जे स्वामी जे आहे ते दुसऱ्या स्थानात आहे. एक तर भौतिक राशीमध्ये आणि प्लस वाणीशी संबंध म्हणून शिक्षक असं म्हणू शकतो आपण. असं म्हणू शकतो कारण इथे पुन्हा आता शुक्र आणि मंगळ तर शुक्र तर आहेच. चंद्र स्वराशीचा असू दे. आता आपण म्हटलं तसं की चंद्र व्ययच आहे म्हणून तो अशुभ फलदायी आहे का पण तो स्वराशीचा असल्यामुळे निश्चितपणे तितका अशुभ असणार नाही. आणि त्याच्या सोबत जो बुध आहे आता चंद्र इकडे आता हा चंद्र पापग्रह आहे कारण चंद्र आत्ताच राशी सोडून 7 अंशावरती गेलाय. रवी पासून दूर गेला म्हणजे अमावस्येच्या जवळचा चंद्र असल्यामुळे हा पापग्रह चंद्र हा आणि शिवाय स्वराशी त्यामुळे इथे चंद्र खूप शुभ फलदायी झाला हे लक्षात घ्या. म्हणजे मगाशी आपण चंद्राचा जो विचार करत होतो किंवा तुम्ही जो प्रश्न विचारला तो असा की आता रवी पासून म्हणजे मिथुनेतून तो आत्ताच कर्केत गेलाय म्हणजे अमावस्ये फळचा योग आहे ना. हा 7च अंश पुढे गेलाय म्हणजे एकच दिवस. त्यामुळे 2 दिवस 12 अंश धरले तरी त्यामुळे तो अगोदरचा आहे म्हणजे पापग्रह झाला एवढी कळत नाही झाला गोळ्या तो स्वराशीचा असल्यामुळे अधिक शुभ फलदायी झाला. ती जळकी पोळी कशाला गेला दुसरी घ्या. व्यय आणि मोक्ष स्थानातील व्यय चंद्र हा आध्यात्मिक क्षेत्र सुचवतो.
म्हणजे आपल्याला चतुर्थेश आणि पंचमेश किंवा नवमेश हे सगळे जेव्हा शिक्षण क्षेत्रातील शुभ असतात तेव्हा या स्थानातील ग्रह हे आध्यात्मिक दृष्टीने हो. दृष्टीने शुभ फल देणारे असे आपल्याला सुचवतात. त्याच्यामुळे 1913 ला इंग्रजी शिक्षक होते. त्याच्यानंतर 1924 पासून तत्वज्ञान संस्थेची स्थापना केली त्यांनी आणि पूर्ण वेळ तत्वचिंतक म्हणून ते प्रभावित करतो. आचार्य अत्र्यांची पत्रिका दुसरी, त्यांचंही सिंह लग्न जुलै शिक्षण क्षेत्राचे संबंध येऊन नंतर राजकारणात आले. विशेषतः संयुक्त महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं. त्याच्या व्यतिरिक्त नाटककार, कवी, चित्रपट क्षेत्र आणि पत्रकारिता अशा विविध अंगाने त्यांचा 1 महिना 8 प्रवास दिवस. झाला. म्हणजे म्हणजे एक पुढचा होईल अशा आणि मग 1 अनेक महिना होईल. सगळ्याच क्षेत्रात त्यांनी कीर्ती एकच मिळवली. महिना राहिला. आता एक झाली, यांच्या गणित झालं. कुंडलीमध्ये काय आहे? यांचं झालं. राजयोगी मंगळ हा दशमास माहित आणि नाही. भावारंभी आहे. राजयोगी मंगळ आपण एकटा मंगळ धरला तरी साधारण एका सुद्धा महिन्यात यांच्यासाठी 5 तो क्लास होता. प्रभावी ठरला. कारण दशम या 5 कार्यक्षेत्रामध्ये क्लास बाकी म्हणजे तो आहे आणि तो सुद्धा भावारंभी आहे. कारण भाव आपल्याला 25 अंशाचा दिलाय आणि रवी मंगळ 24 अंशावरती आहे. त्याच्यामुळे हे पण एक खूप नीट अगदी फक्त लक्षात ठेवायचं की भावारंभी असलेले ग्रह प्रकर्षाने फळ देतात. मग आता इथे शुभ फलदायी आहे तर तो प्रकर्षाने शुभ फलदायी होईल. आणि अनिष्ट ग्रह असेल किंवा पाप जर तो त्या लग्नासाठी योग्य नसेल तर जी अशुभ फळ देईल ती पण तितकीच तीव्र असते. पंचमेश दशमेश गुरु यांच्या कुंडलीतला पंचमेश आणि दशमेश गुरु आणि शुक्र हे यांची युती आहे इथे. म्हणजे राजयोग झाला असंही आपल्याला म्हणतात. त्यांची युती कुठल्या स्थानात आहे? पंचमेश आणि धनस्थानात आहे आणि कन्या राशीत आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की कन्या ही बुद्धीची रास, बुद्धिदर्शक रास आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या बुद्धी शिक्षण क्षेत्राशी संबंधित त्यांचं काम केलं आहे. आणि तृतीयश आहे शुक्र हा. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं लेखन खूप झालं. म्हणजे हे जे मगाशी आपण म्हटलं की चित्रपट, पत्रकारिता, नाटककार, कवी तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं आणि खूप जास्ती प्रमाणाचं लेखन यांच्या हातून झालं. मिथुन चंद्र आहे त्यांचा. म्हणजे मिथुन रास आहे आणि त्याचा स्वामी बुध हा लग्नी आहे. हा सुद्धा शुभ फलदायी योग झाला. कारण राशी स्वामी लग्नी सिंह राशी आणि तो सुद्धा बघा 24 अंशावरती आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं भावबिंदू वर आहे आणि त्यामुळे बुध हा मंगळ आणि बुध यांचा योग कुठला कुठला होतो? बुध आणि मंगळाचा योग कुठला आहे? कोणत्या प्रकारचा योग? या अंगारक आहे ना बुध मंगळ योग. नाही. बुध पण 24 अंश आहे आणि मंगळ पण 24 अंश आहे. तर एक्झॅक्टली केंद्र योग परंतु भौतिक राशीतून पण आहे आणि एकूणच कर्मातून आहे. म्हणून ते उत्तम टीकाकार झाले. कारण टीका करण्यासाठी बुद्धी लागते. उत्तम टीका करण्यासाठी नावं ठेवणं आणि टीका करणं याच्यात फरक आहे. Incoming voice call from Sulokana Jays Valamam on Sim G. पण उत्तम रीतीने टीका करणं हा जो त्यांचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी त्यांची जी टीका असायची त्यामुळे त्यांचं प्रभाव जो होता तो निश्चितपणे अधिक होता. आता द्वितीयातले गुरु शुक्र त्यामुळे उत्तम वक्ता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आपण विश्लेषण करतोय. तर हे दोघे चतुर्थेश आणि पंचमेश आहेत पण ते द्वितीय स्थानात असल्यामुळे हे उत्तम वक्ता होते. बुध गुरु शुक्र नव पंचम आहे. हो आणि लग्नी बुध
विनोद बुद्धीने किंवा हसत हसत बोलतात किंवा पटकन हजरजबाबी असतात, हा त्यांचा प्रमुख गुण असतो. ते मात्र कुठल्याही लग्नात असू दे, पण प्रामुख्याने हा गुण लग्नी बुद्ध असलेल्या लोकांमध्ये असतोच असतो, की एक तर ते हसत बोलतात आणि विनोद बुद्धी त्यांची कायम तल्लख असते आणि हजरजबाबी मुख्य म्हणजे. पंचमेश गुरु कन्या राशीत शुक्रासह, त्याच्यामुळे कन्या संतती. आपण जे लोक फेमस पर्सनॅलिटीज आपण ज्यांना म्हणतो त्यांची आपल्याला बरीच माहिती असल्यामुळे त्यांचं त्यानुसार विश्लेषण करणं आपल्याला शक्य आहे. तर इथे पंचमेश गुरु आणि कन्या राशीत आहे, त्याच्यामुळे कन्या संतती झाली. तसंच संबंध पण होते. वेश चंद्र आणि आहे. दशमेश शुक्र यांच्यामध्ये केंद्र युग आहे. वेश चंद्र आणि दशमेश शुक्र कुंडली बघूया. म्हणजे हे मी बोलताना पटापट फिरवता येत नाही म्हणून थांबते. वेश चंद्र आहे, तो मिथुन राशीत आहे आणि दशमेश शुक्र तो कुठल्या राशीत आहे? कन्या राशीत आहे. त्यामुळे ते त्यामुळे केंद्र योग आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना व्यवसायात अडचणी आल्या. नंतर मंगळ शनी अन्योन्य दृष्टा, हा योग मात्र सर्व राशींसाठी, सर्व पत्रिकांसाठी जेव्हा मंगळ शनी अन्योन्य दृष्ट असतात तेव्हा जीवनात अनेक प्रकारचे संघर्ष, म्हणजे संघर्षमय जीवन असतं किंवा अनेक प्रकारचे संघर्ष, संकट, अडचणी हे त्याच्यातून मात्र हे लोक वर जातात किंवा प्रगती करतात. पण अडचणी ह्या अटळ असताना दिसून येतात तेव्हा मंगळ आणि शनी एकमेकांवरती दृष्टी ठेवतात. मंगळाची दृष्टी शनीवर आहे, तिथे याला ते समोरासमोरच आहे, त्यामुळे अंत्यंत दृष्टी फरक आहे थोडा, डिग्रीज मध्ये बराच फरक आहे. राहू दे ते ताट तसंच, मी जेवेल त्यात. हो, डिग्री मध्ये आपण म्हणून योग नाही बघितलं, ते दृष्टी बघितली. मगाशी आपण केंद्र योग वगैरे बघितलं, तसं ते नाही बघितलं, तर दृष्टी योग बघितलं. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये असे म्हणतात ना की हेच एकमेकांना बरोबर म्हणजे ताब्यात ठेवतात, त्यामुळे ते जास्त अशुभ परिणाम त्यामुळे होऊ देत जास्ती त्यांना काय म्हणून बळ देत झगडायला किंवा संघर्ष करायला आणि त्यातून मग त्यांची प्रगती होते. अत्र्यांच्या बाबतीत तर हे फार प्रभावीपणे दिसून येत की आपण आपल्याला अत्र्यांचं जीवन माहिती आहे, त्यामुळे आपण त्या जीवनाचा संघर्ष करा किंवा त्यांची प्रगती आणि इतक्या वेगळ्या प्रकारचा अभ्यास किंवा त्यांनी केला किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव मिळवलं, ही खूप मोठी गोष्ट. जितके मान सन्मान त्यांना मिळाले तितकेच त्यांचे अपमान पण झाले आणि ते त्यांनी मोठ्या धीराने सोचले. तेच तर की जे संघर्ष किंवा अडचणी निर्माण होतात त्याला ते जोमाने तोंड देतात आणि पुढे जातात, म्हणून ती प्रगती होते त्यांची. आर्थिक ताणतणाव पण राहिले आणि व्यवसायात व्ययातील रवीमुळे सरकारी विरोधी भूमिका त्यांनी घेतली आणि ती सुद्धा उत्तम टीकाकार असल्यामुळे त्यांना सरकारला सुद्धा त्यांची मतं फार वेळा सोडून काढता येत नसत. म्हणजे ते इतके अभ्यासपूर्ण बोलायचे, त्यामुळे कोणालाही पटकन त्यांची मतं फोडता येत नव्हती आणि तरच ते मांडू शकते. अभ्यास चांगला असल्यामुळे ते कुठल्याही ह्याला आणि हजरजबाबी आपण मगाशी म्हटलं तसं उद्या अभ्यास करतो आणि मग सांगतो वगैरे भाग नाही. ऑलरेडी अभ्यास केलाच आहे आणि पटकन त्यांना ते तोंड देता येणं शक्य होतं. या सगळ्या भौतिक राशी, भौतिक ग्रह यांचा परिणाम त्याच्या वागण्या बोलण्याचं सतत दिसून येतो आणि त्याची प्रीती आपल्या आणि पंचमातल्या शुभ ग्रहांमुळे किंवा शुभ योगांमुळे त्यांचं अभ्यास आणि लेखन खूप जातं. पुढची पत्रिका आहे गुरु नानक. एक तरी पत्रिका संतांची घ्यावी प्रत्येक लग्नात असं आपण अभ्यासात सतत ठेवत असतो. तर गुरु नानक यांचा जन्म सांगितलाय 8/11/1479 आणि कार्तिक पौर्णिमेचा जन्म आहे. सिद्ध पंथाचे संस्थापक आहेत ते लग्नेश रवी आणि योगकारक
हे वृश्चिक या स्वराशीत आणि ही विप्रवर्णाची रास म्हणतो आपण. 4-8-12 या विप्रवर्णाची राशी आहे. तर वृश्चिक राशीत असलेला रवी आणि मंगळ जो की म्हणजे आता ह्याच्यामध्ये इतर ग्रह आहेत पण त्याही पेक्षा जे प्रमुख ग्रह आहेत ते लग्नेश आणि राजयोगी मंगळ हे स्वतः विप्रवर्णाचा वृश्चिक राशीत आहे, चतुर्थात आहे आणि त्या दोघांची दशमावर आहे म्हणजे तरमावर. वेळेस चंद्र आणि शनीची युती आहे आणि ती पूर्ण अंशात्मक आहे. 7-7 अंशाचे असलेले हे दशमात पूर्ण युती. इथे चंद्र शनी युती ही वैराग्य देते आणि त्यामुळे त्यांची प्रगती पारमार्थिक दृष्टीने अधिक झाली. कारण संसाराचा अट्रॅक्शन येत नाही या लोकांना, उलट वैराग्य देते चंद्र शनी युती आणि त्यामुळे त्यांनी संसारातलं लक्ष त्यांचं जाऊन त्यांनी कुठलं काम केलं म्हणजे कर्मस्थानातली ही युती त्यांना वैराग्य देऊन त्यांना पारमार्थिक लौकिकता मिळवून दिली. दशमेश शुक्र तृतीयात आहे आणि तो स्वराशीचा आहे. दशमेश शुक्र हा स्वराशीचा आहे आणि तो राशी स्वामी सुद्धा आहे. तो तृतीयात असल्यामुळे पुन्हा यांच्याकडनं अनेक प्रकारचं लेखन झालं. विशेषतः कवी अनेक काव्य त्यांच्याकडून लिहिली गेली. ती अंतर्गत शीख पंथाचे संस्थापक असल्यामुळे त्यांनी त्या पारमार्थिक अर्थ अनुषंगाने लिहिलेलं काव्य आहे. त्याच्यामध्ये ह्याचा अभ्यास आपला त्या मनाने कमी आहे. ठीक आहे. कन्या सिंह लग्नाचं आपला अभ्यास आत्ता पुरता झाला कारण तिन्ही पत्रिका सोडवून झाल्या. त्यामुळे लगेचच आपण कन्या राशीकडे जाऊ. कन्या लग्नाच्या पत्रिका बघू. कन्या राशीचे कन्या लग्नाचे आता तुम्ही आणि मी एकत्र सोडवायचे. कन्या लग्नाचे शुभाशुभ ग्रह काय असतील तर कन्येला रवी कोण होतो? यश यश. त्यामुळे तो फारसा शुभ नाही. चंद्र कोण होतो? लाभेश होतो. त्यामुळे चंद्र हा राजयोगाच्या दृष्टीने अनिष्ट. अदरवाईज म्हणजे आपल्या प्रापंचिक कुंडलांसाठी लाभेश म्हणजे जे जे काय देईल ते सगळं हवंच असतं किंवा तोच देतो असं आपण म्हणू. त्यामुळे पण राजयोगाच्या दृष्टीने चंद्र हा लाभेश आहे. त्यामुळे अनिष्ट स्थानाधिपती म्हणून अनिष्ट ग्रह. मंगळ कोण कोण आहे? तृतीयेश हा आणि अष्टमेश म्हणून तो सर्वाधिक अनिष्ट ग्रह ठरतो. मंगळ हा कन्या लग्नाला अनिष्ट ग्रह. आता इथे पटकन डोक्यात येत आहे का बघा की मगाशी आपण म्हटलं की बुध शुक्र शनी आणि इथे आला मंगळ अनिष्ट आहे. रवी पण म्हणजे गुरु पण शुभ नाही येणार. हा बुधा लग्नेश आणि जॉन केनेडीची पत्रिका आहे का? हो. ती आपण दोघांची घेऊ, केनेडी आणि राजीव गांधी, कारण त्या दोघांचेही खून झाले आणि त्या दृष्टीने दोघांच्या पत्रिका आपण पाठोपाठ घेणार आहोत. बुध इकडे या लग्नाला बुध कोण कोण येतो तर लग्नेश आणि दशमेश. कन्या आणि मिथुन ना, त्यामुळे लग्नेश आणि दशमेश. पण केंद्राधिपती लग्नेश म्हणून शुभ. तो दोषी होतो त्यामुळे फारसा शुभ नाही आणि फारसा अशुभ किंवा अनिष्ट नाही. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो पापग्रहांबरोबर असेल तर तो त्याचा जो अनिष्ट असण्याचा दोष जातो. म्हणजे मग तो पापग्रह युक्त झाल्यामुळे तो शुभ फलदायी होतो. बुधाविषयी बोलतोय आपण अजून. आणि पण त्याच्याच बरोबर एक धोका असा असतो की बुद्धी भ्रष्ट करू शकतो. कारण या बौद्धिक राशी आहेत ना, दोन मिथुन आणि कन्या मानव राशी म्हणतो आपण याला. त्यामुळे हे जरी झालं की पापग्रहांबरोबर असलेला हा बुध ह्याचा हा दोष गेला, केंद्राधिपत्य दोष जरी कमी झाला तरी सुद्धा हा एक धोका त्याच्यामध्ये दिसू शकतो की बुद्धी भ्रष्ट करू शकतो हा दोष. त्याच्यामुळे त्याचं
कोण आहे? चतुर्थेश आणि सप्तमेश. त्यामुळे त्याला केंद्राधिपत्य दोष पण आला आणि मारकेश दोन्ही दोष आले. त्याच्यामुळे गुरु अशुभ फलत आहे. पुन्हा एकदा तो सामर्थ्य ग्रुप मधला आहे म्हणून निश्चित अशुभ. म्हणजे हे त्याचे कारण नंतर शोधायचे. पण तो ए मध्ये आहे का बी मध्ये आहे? एच्या समोर आहे तर तो अशुभ. मग तो कुठल्या स्थानाचा अधिपती हे आपण शोधून लिहू शकतो. हे मी तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगते. शुक्र, भाग्य शुक्र आहे आणि हा द्वितीयातील तुला राशीच्या स्वामित्वामुळे अनिष्ट होतो. शुक्र हा भाग्यच आहे म्हणून चांगला आहे, कारण एक कोणाचा अधिपती आहे, पण तो त्याच वेळी द्वितीय स्थान म्हणजे द्वितीयच होतो किंवा धनेश होतो किंवा कुटुंबेश होतो, म्हणून तो अनिष्ट स्थानाधिपती म्हणजे संमिश्र म्हणून एक शुभ आणि एक अशुभ फलक. शुक्र क्वचित गुरुच्या शुभयोगात जर आला तर आणि गुरु बलवान असेल तर शुभ फलदायी होऊ शकतो. आता इथे एक दोन्ही शिक्षणाचे कारक आहे. एक शिक्षणाचा कारक आहे गुरु आणि शुक्र हा कलेचा कारक आहे. त्यामुळे त्यांच्यामधलं जी प्रगती आहे किंवा त्यांचा जो अभ्यास आहे त्या बाबतीत ते पुढे जाऊ शकतात. मग ते एकमेकांच्या शुभ योगात असतील तेव्हा. इथे आपण आता योग बघणार आहोत, कारण मूळ कन्क्लुडिंग मध्ये असं येतं की एकंदरीत कन्या लग्नाला कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ फळत आहे. जसं कर्क आणि सिंह लग्नाला एकटा मंगळ राजयोगी होतो, तसं कुठल्याही द्विस्वभावी लग्नांना कुठलाही एक ग्रह राजयोगी होत नाही, कारण एक तरी अशुभ स्थानाचा अधिपती होतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही द्विस्वभाव लग्नांना कधीही एकटा ग्रह शुभ फलदायी होत नाही. त्यामुळे ग्रहांचे योग हे महत्वाचे ठरतात. मग आता इथे कुठले कुठले योग येतील? शुक्र, कारण तो नवमेश आहे म्हणून, आणि गुरु चतुर्थेश आहे. म्हणजे ह्या दोघांचे योग जेवढे चांगले असतील तेवढे चांगलं फळ मिळेल त्या लग्नाला, सॉरी त्या कुंडली. पहिलीच पत्रिका शुक्र गुरु हे खरं मित्र नाही तरी मित्र नाही, पण आपापल्या क्षेत्रात वरचढ आहे. म्हणजे हा दैत्यांचा गुरु हा देवांचा गुरु आणि शुक्र हा दैत्यांचा गुरु. म्हणजे त्यांची स्वतःची पद ही खूप उच्च आहे. आणि अशा वेळी म्हणजे आपण राजकारण्यांचा विचार करू की कितीही विसंवाद असला म्हणा, पण ते त्या एका समान खुर्चीवर टेबलावरती जेव्हा बसतात तेव्हा त्यांना त्यांची बाजू मांडून त्या पदाचा जो मान असतो तो मिळतो. आणि ते गुरु सप्तमेश असून शुक्राबरोबर त्यामुळे त्यांची बायको पण फार सुंदर आणि फार प्रसिद्ध होती. कुठल्याही विवेचनामध्ये हे वाक्य कायम असतं की त्यांना सुंदर पत्नी म्हणजे सुंदर पत्नी होती असं ते त्यांचं. जॉन केनेडींची कुठेही पत्रिका मिळाली तरी सगळ्यात पहिलं वाक्य हे असतं की पत्नी सुंदर होती. सप्तमेश शुक्राबरोबर असल्यामुळे का? होय, एकतर शुक्र आता तो स्वराशीचा आहे इथे या कुंडलीत आणि भाग्येश आहे, म्हणजे त्यांच्या भाग्यातली ती पत्नी झाली आणि सप्तमेशा बरोबर आहे आणि शुक्र आहे म्हणजे आणि खूप फेमस पण होती ना, म्हणजे व्हेरी फेमस होती. आणि शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे, स्वराशीचा आहे, त्यामुळे तो निश्चित सौंदर्य दाखवतो. आणि गुरु असल्यामुळे ते तुम्ही म्हटलं तसं की ती फेमस का झाली तर ती तिच्या बुद्धीने पण फेमस झाली. तिचे रवी पण आहे. आता रवी एक गोष्ट इथे अशी दिसते की रवी वेळेस असला तरी तो राष्ट्राधिपती आहे, कारण ही राजचंद्र आहे. मग राष्ट्राधिपती रवी आणि भाग्यात असले तो भाग्यात आहे. अच्छा. आणि परत एक गाणं तिथं चंद्राच्या दशमात आहे. हे सगळे ग्रह गुरु शुक्र हे चंद्राच्या दशमात आहे. चंद्राच्या अजून एक हे त्यांचं प्रेसिडेंट पण दाखवतं ना, कारण ते रवी पण बरोबर आहे. केनेडींचं राष्ट्राध्यक्ष पण त्याच्यामुळेच झालं. आणि
आणखीन एक नियम असा आहे की चंद्राच्या दशमातला रवी हा कायम शुभफळ किंवा प्रगतीदायक ठरतो. चंद्राच्या दशमात जेव्हा जेव्हा रवी असेल तेव्हा तेव्हा कुठलेही लग्न कुठलेही बाकी सगळं गौण धरू शकतो आपण. म्हणजे त्या त्या राशीनुसार ते फळ कमी अधिक ठरेल. पण जेव्हा जेव्हा चंद्राच्या दशमात रवी येतो तेव्हा तेव्हा तो शुभ फलदायीच असतो. प्रगतीकडे नेणारी ती पत्रिका ठरते. हे फर्स्ट लेडी म्हणायची ना तिला. आणि चंद्राच्या केंद्रात रवी असेल तर केंद्रातच येणार ना तो दशमात. नाही म्हणजे चौथा, चंद्राच्या पासून चौथा असेल तर नाही. चौथा असेल की तेवढा पण मिळणार नाही तेवढा की दशमात येतो. दशम म्हणजे एकमेकांच्या केंद्रयुगात जरी असले तरी दशम हे धर्मस्थान आहे ना. धर्मस्थानातला रवी हा अतिशय प्रबळ प्रभावाने कर्म करतो. त्या राशीनुसार थोडे कमी अधिक फळं मिळतील. आता इथे वृषभ राशीचे आहे म्हणून थोडे कमी फळं मिळू शकतात. पण सेम टाइम हे लक्षात घ्या की अन्योन्य योग आहे. चंद्र आणि रवी चंद्र आणि रवी यांचा अन्योन्य योग आहे. कुठ कसं काय? हा, चंद्राच्या राशीत रवी आहे आणि रवीच्या राशीत चंद्र आहे. सॉरी शुक्राच्या राशीत रवी आहे. बरोबर. पण चंद्राच्या उच्च राशीत आहे. इथे अजून एक वेगळा योग आहे की शुक्र स्वराशीच्या शुक्राबरोबर असलेला रवी म्हणजे इथे तो विपरीत राजयोग किंवा तो जो म्हणतो आपण स्वराशीच्या ग्रहाबरोबर असलेला रवी कुठलाही ग्रह इथे गुरु पण येतो आणि रवी पण येतो. की त्यांची ताकद किंवा ऊर्जा वाढते. तिथे उदाहरण लक्षात घे की बोला. या पत्रिकेमध्ये मला आपण मित्राकडे माझा आवाज ऐकू येतोय? केनेडींच्या मृत्यूबद्दल एक बोलायचं होतं आणि त्यांना ज्या वेळेला म्हणजे त्यांना गोळी घातली त्यावेळेला त्यांची पत्नी जॅकलिन त्यांच्याच गाडीत होती. पण हे मात्र गेले असं या पत्रिकेत. आपण त्यांची पत्रिका अभ्यास करूया. हे मागचे पुढचे योग किंवा विशेष करून जे राजकारण्यांच्या बाबतीत आणि सिने नाट्य कलावंतांच्या बाबतीत या बाबतीत बोलणं थोडस टाळलेलं बरं. कारण हे आपल्याला सगळं माहिती असतं. ते पेपर मध्ये आलेलं असतं म्हणून माहित असतं ना. पण ही एकमेकांना जेव्हा पाय मागे खेचण्याचा किंवा तो माझ्यापेक्षा पुढे जातो असं म्हटलं की ते स्वतःचे कौटुंबिक लोक असले तरी ते त्यांचे शत्रू बनतात आणि त्यानुसारच ते वागताना दिसतात. इंदिरा गांधींनी संजय गांधीचा खूप केला असं उघडपणे बोललं जातं नाही का. तिच्या असंही बोललं जातं आणि हे सगळं सर्रास म्हणजे अगदी सर्रासपणे चालतं. त्यामुळे या विषयावर आपण बोलायचं नाही. कारण राजकारणी नाट्य कलावंत हे याच्यामध्ये खूप पडलेले असतात. फक्त आपण ते कुठल्या ग्रहयोगामुळे वरच्या पदाला पोहोचले एवढंच बघूया. पण आता त्यांना गोळी घातली तर तेच मरणार ना. त्यांना गोळी घातली तर तेच मरणार. त्यांची बायको कशी मरेल? तरी ते एकत्र असली गाडीत तरी त्यांना गोळी तो काही अपघात नव्हता की गाडीचा अपघात झाला. गोळी मारली तर त्यांना हे करूनच मारली टार्गेट करून. म्हणून मी म्हणते की या बाबतीत आपण न बोललेलं बरं. तर यांचे आपण योग करूया की चंद्राच्या दशमात रवी गुरु आत्ताच म्हटलं तसं त्यांच्या चंद्राच्या दशमात रवी गुरु आहे आणि शुक्र आणि त्यामुळे त्यांना उच्च पद प्राप्त बुध आणि चंद्र यांचा नवपंचम आहे. गुरु चंद्र यांचा नवपंचम आहे. आणि केनेडी हे जरा लोकप्रिय पण प्रेसिडेंट होते. बऱ्यापैकी खूपच लोकप्रिय होते. यंग पण होते ते जरा. मंगळ बुध आणि चंद्र यांचा नवपंचम आहे. गुरुचा नाही. गुरुचा नाही. चंद्र बुध नवपंचम
म्हणजे तरुण वयामध्ये जो एवढं मोठं पद मिळालं ते चंद्राच्या दशमात हे रवी असल्यामुळे हो, रवी गुरु आणि शुक्र स्वराशीचा शुक्र दशमेश दशम. इकडे लग्नेश हा शनी दृष्ट आहे. आता लग्नेश बुध आहे, तो शनीने दृष्ट आहे. बघा बरोबर आहे का? शनी कुठे आहे? तिसरी सहावी दृष्टी येते शनीची. त्याच्यामुळे आणि 11वी शनी आणि मंगळ हे मगाशी म्हटलं तसं अन्योन्य दृष्ट आहे. शनीची 10वी दृष्टी मंगळावर आणि मंगळाची 4थी दृष्टी शनीवर. हा घातक अशा योग. केसमध्ये काय असतं? मंगळाची 4थी आणि शनीची 10वी असेल तर काय त्याला जेव्हा अन्योन्य दृष्ट असतात तेव्हा अनंत अडचणी येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी हा जीवनात म्हणजे आयुष्यात येतच असतात. तर तेव्हा खूप खडतर असं संघर्षमय आयुष्य जातं. तेव्हा जेव्हा शनी मंगळ अन्योन्य दृष्ट असतात तेव्हा अच्छा. आता ह्याचा अपघात किंवा खून व्हायचं कारण लग्नेश स्तंभी आहे. तर स्तंभी वगैरे हा थोडासा अधिक अभ्यासाचा भाग आहे. स्तंभी म्हणजे ग्रहाची गती शून्य असते. म्हणजे ग्रह काही कालांनी सुद्धा मागे पुढे जात नाही. तो त्या एकाच स्थितीमध्ये असतो आणि या व्यतिरिक्त तो कृत्तिका नक्षत्रात आहे. लग्नेश स्तंभी कृत्तिका नक्षत्रात आणि अष्टमेशाच्या युतीत आणि अष्टम स्थानी हे सगळं एकत्रित झाल्यामुळे म्हणजे आणि हे मंगळ तीनच बरोबर. एकत्रित झाल्यामुळे कृत्तिकेत पापग्रहांच्या युतीत असल्यामुळे हा अनिष्ट म्हणजे हा अपघात किंवा हा त्यांचा खून झालेला आपल्याला याच्या पत्रिकेनुसार दिसतोय किंवा कळतो. तर सेम राहुल गांधींची पत्रिका पण बघूया, कारण त्यांनाही अधिकार पद मिळालं. म्हणजे आपल्या ते जसे राष्ट्राध्यक्ष झाले तसे राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि तसंच त्यांचाही मृत्यू तसाच झाला. तर ते कसं काय? तर राजीव गांधींचा जन्म आहे 20/8/44 वगैरे ते सगळं जाऊ दे. आपण डायरेक्ट ग्रहयोग घेऊया, कारण बाकीच्या तारखा वगैरे दिलेल्या आहे. आपण ग्रहयोग पाहू. कन्या लग्नासाठी काय काय आहे तर लग्नेश आणि दशमेश बुध. आता बुध यांचे 4 ग्रह आणि ते सुद्धा प्रमुख ग्रह वेळात किंवा सिंह राशीत आहे. कोणते कोणते? गुरु, रवी, शुक्र, बुध आणि चंद्र. 5 ग्रह त्यांचे सिंह राशीत आहेत वेळ असतात. आता इथे अशा वेळी काय होतं, ही पत्रिका सिंह राशीची म्हणून पण ओळखली जाते, कारण रवी आणि चंद्र हे प्रमुख ग्रह सीमेचे आहेत. म्हणजे आपण सिंहाकडनं सुद्धा ही पत्रिका अधिक चांगल्या रीतीने सोडवू शकतो. पण इथे अजून एक भाग असा आहे की लग्न जे आहे ते इतकं महत्वाचं असतं, ते अजिबात टाळून चालत नाही. तर आता इथे लग्नातला जो मंगळ आहे तो 1 अंशाचा आहे आणि बुध वेळात जो आहे तो 28 अंशाचा आहे. त्यामुळे मंगळ आणि बुध हे कुठल्या योगात आहे? युतीमध्ये. हा, युतीमध्ये आहे. त्यामुळे मंगळ बुध एकमेकांचं खूप संपर्क आणि असं असताना ते लग्न आणि वेळे या स्थानातून युती योगात असल्यामुळे त्यांना दिसणार आहे. बुध 28 अंश आणि मंगळ 1 अंश म्हणजे लग्नेश आणि अष्टमेश यांची युती आणि त्याच्यामुळे यांचा मृत्यू स्फोटामुळे किंवा जो याच्यामुळे झाला आपण म्हणतोय घातपात, जो आपण शिर्डी आणि अशा पत्रिकेतला जे साम्य बघत होतो ते असं की अष्टमेश मंगळ आणि लग्नेश बुध यांची युती लग्न वेळातून झाल्यामुळे हा घातपातामुळे त्यांचा मृत्यू झाला किंवा स्फोटामुळे. आता हे दोघांचं कॉमन नाव हा मुद्दा समजला नाही तुम्ही आता सांगितलेला. अष्टमेश आणि लग्नेश युतीत होते, त्यांचे अष्टमात युतीत होते, त्यांचे लग्नाच्या आणि वेळाच्या युतीत आहे. लग्नेश बुध आणि अष्टमेश मंगळ हे केनडीच्या अष्टमस्थानी कृत्तिका नक्षत्रात आणि अष्टमस्थानात अधिक तीव्र फलदायी झाले. हेही लग्नेश बुध आणि अष्टमेश मंगळ एकमेकांच्या युतीत आहेत. तुला चौथ्यामध्ये देईन.
उद्या 28 अंशाचा आहे. मी आधीच म्हटलं उद्या 28 हा मला पाणी आणून दे. मंगळ एक. मंगळ 1 अंशाचा आहे. 3च अंशाचं हे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण युतीतच युतीतच धरायला हवं. युतीतच धरायला हवं. म्हणून त्यांना ते अशुभ फळ मिळालं की या दोघांमधलं साम्य हे होतं म्हणून ते आधी घेतलं. आता राजीव गांधींच्या पत्रिकेतले आपण शुभयोग बघू की गुरु चंद्र ही युती सिंह राशीत आहे. गुरु शुक्र आणि चंद्र. गुरु किती अंशाचा आहे? 12. चंद्र 17. 17 युती आहे. शुक्र आहे 18. हे तीनही ग्रह एकमेकांची सिंह राशीत आहेत. आता हे कोण कोण आहेत? तर चतुर्थेश गुरु आहे, भाग्येश शुक्र आहे. म्हणजे आता आपण राजयोगाच्या नियमाकडे गेलो तर चतुर्थेश गुरु एक केंद्र एक कोणाचा अधिपती. चतुर्थेश गुरु आणि भाग्येश शुक्र कोणाचा अधिपती. आता हे सिंह राशी आणि त्याच्या व्यतिरिक्त ते रवी आणि चंद्रासोबत पण आहे. याच्यामुळे आपल्याला त्यांचा मातृघराण्याचा वारसा आपल्याला ओळखता येतो. कारण चंद्र आहे त्यामुळे त्यांना मातेकडून मिळालेला वारसा आहे. आणि या सर्व ग्रहांवर शनीची दृष्टी ही सुद्धा योगकारक ठरली. कारण शनी हा पंचमय ग्रह आहे आणि त्याची दशमातून या सर्व ग्रहांवर ती 5ही ग्रहांवर असलेली दृष्टी योगकारक ठरली आणि त्यामुळे त्यांना राजपद मिळालं. राजपद मिळण्याचं हे पण कारण रवी सिंह राशी स्वराशीचा आहे आणि राशीचं आहे. इतर चंद्र पण आहे त्याच्यासोबत जो इकडे वेळेस वगैरे इथे वेळेस नाही झाला. एका बाजूने तो लाभेश पण होतोय. बरोबर. लाभेश चंद्र आहे. मुळात रविचंद्र शुक्र युती आहे. तर एक ह्याचा जर विचार केला आपण चतुर्थ आणि म्हणजे एक केंद्र आणि एक कोणाचा अधिपती म्हणून गुरु आणि शुक्र यांचे योग आपण विचारात घेतो. बरोबर आहे. आणि तिथे पंचमे शनीची दृष्टी हे त्याला योगकारक ठरले यांच्या पत्रिकेमधून. कारण पंचमे शनी असल्यामुळे त्यांना ते सुद्धा दशम केंद्रात आहे आणि तो अशुभ नाहीये कारण तो बुधाच्या राशीतला शनी आहे म्हणजे मित्र राशीतला शनी आणि तो सुद्धा कुंभ नववाशात येतो म्हणजे 100 असलेला शनी हा. त्याच्यामुळे त्यांना हे सगळे शुभ आणि अशुभ आपण दोन्ही बघितलं एकाच पत्रिकेत. बरोबर ना? चतुर्थेश पंचमेश शनी आणि भाग्येश शुक्र अशा तिघांचे योग झाले. त्यामुळे शुभ फळं पण मिळाली. आणि अशुभ फळ का मिळाली तर अष्टमेच्या बरोबर लग्नेश असल्यामुळे अशुभ फळ. आता आधी आपण अझरुद्दीनची कुंडली घेऊ. टिपूसुलतानची कुंडली घेऊ आपण झाली तर पण अझरुद्दीनची घेऊया. हा अझरुद्दीनच्या कुंडलीमध्ये सुद्धा अनेक वर्ष तो क्रिकेटचा कॅप्टन म्हणून त्यांनी पद भूषवलं. पंचमे शनी पंचमात. आता इथे पंचमावरून आपण काय काय बघतो कला क्रीडा वगैरे. इथे तो क्रीडा क्षेत्रात का गेला आपण जसं मगाशी बघितलं की लेखन क्षेत्रात का घेतला, शिक्षण क्षेत्रात का गेला. तर इथे तो पंचमे शनी पंचमात त्यामुळे तो क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे त्याचं क्षेत्र हे क्रीडा क्षेत्र आहे हे दर्शवतं की पंचमे शनी पंचमात आहे. पण तिथे रवी हा वेळेस आहे आणि त्यात इथे रवी सोबत केतू असे तिघही ग्रह म्हणजे शनी रवी आणि केतू हे तिघेही पंचमात असल्यामुळे त्याला स्थान जरी मिळालं तरी सुद्धा असंख्य अडचणी आल्या. हे आपल्याला त्याच्या माहिती असलेल्या जीवनपटातनं माहिती आहे म्हणून आपण त्याची ती कारणं सांगतो की पंचमेशाने शुभ फळं दिली पण त्याच्यासोबत वेळेस रवी आहे आणि त्या प्रामुख्याने तो शनीचा शत्रू आहे. रवी शनी एकमेकांचे शत्रू आहे. ते एकमेकांच्या युतीत आहे. रवी 25 आणि शनी 21. बरोबर. त्याच्यामुळे त्याला ते क्षेत्र जरी मिळालं तरी तिथे पुन्हा इथे शनी मंगळ अन्यंत दृष्ट आहे. शनी पंचमात आहे आणि मंगळ लाभात आहे.
हवेश पण लाभत असेल. नावेच लावत असल्यामुळे त्याचं प्रमाण म्हणजे सौम्य झालं. पप्पा कारण हो तो बोलतायत supportive का? झाला. पप्पांना विचार, मला नाही. नावेच लावत चंद्र हा supportive झाला. पण थोड्या वेळाने. शनीचा जो अन्यन्य दृष्टयोग असतो तो मी मगाशीच म्हटलं तसा कुठल्याही कुंडलीत बघा की अतिशय संघर्षमय जीवन दाखवतो. उच्च पदालाही नेतो, उच्च पद मिळतं त्याला, पण ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळवतात किंवा मिळालं जातं. कारण त्यांनी त्या संघर्षातून पुढे जायचं. जसं आपण अत्र्यांची बघितली, आणखीन कोणाची कुंडली बघितली आपण मगाच्या सिंह लग्नाच्या कुंडलीत. पण जेव्हा जेव्हा कुठल्याही कुंडलीमध्ये शनी मंगळ योग जेव्हा अन्यन्य दृष्ट असतात तेव्हा अडचणी असंख्य येतात आयुष्यामध्ये. म्हणजे याला सुद्धा अधूनमधून पराभवाचं किंवा बदनामीचं हे मिळालं, म्हणजे फळ मिळालं अझरुद्दीनला. पण त्यांनी जरी तो अनेक वर्ष क्रिकेटचा कॅप्टन म्हणून ओळखला गेला, त्याचा खेळ सगळ्यांना आवडत असे वगैरे, हा भाग सोडला तरी त्याला अनेक वेळा बदनामीला आणि पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागलं. आणि मॅच फिक्सिंग मध्ये पण त्याला भरपूर आता हे दिलं. त्याचीच ती बदनामी जी झाली कुठल्याही कारणाने, म्हणजे काहीतरी अनिष्ट घटना किंवा गोष्टी त्यांच्या हातून घडायची ती जी बुद्धी होती, काय म्हणून कुबुद्धीच म्हणायचं याला. तर त्याचं हे कारण आहे की रवी शनी एकमेकांच्या युतीत आहे आणि शनी मंगळ अन्य दृष्ट. म्हणजे मग ती त्यावेळेला ती बुद्धी होती की जेणेकरून त्यांना बदनामीला सामोरं जावं लागतं. इथे मंगळ बुध हा पराक्रम आहे आणि लग्न हे अन्य दृष्ट आहे. म्हणजे इथे शुभयोग पण बघू, अशुभ योग तर बघितलेच आपण. शुभयोगामध्ये काय काय आहेत? मंगळ बुध कोण कोण आहेत? मंगळ आणि बुध कोण कोण आहेत या राशीला? मंगळ पराक्रमेश पण आहे म्हणून त्यांनी तृतीयेश आणि अष्टमेश आहे. हा, तो अष्टमेश आता इथे एक सेकंदभर बाजूला ठेवला तरी तो तृतीयेश मंगळ स्वराशीच्या चंद्राबरोबर लाभस्थानात असल्यामुळे त्यांनी अनेक पराक्रम केले हे आपल्याला या कुंडलीतनं दाखवायचं किंवा दिसून येते. त्यांनी खेळातले जे अनेक पराक्रम केले त्याच्याबद्दल आपण बोलतोय की तो पराक्रमेश पण आहे आणि लग्नेश हे अन्यन्य दृष्टीत आहे. बरोबर आहे मॅडम? निश्चित आहे ना पण मंगळ निश्चित आहे, पण स्वराशीच्या चंद्राबरोबर आहे ना. नीचभंग झाला ना मग. मग ते सांगते स्वराशीच्या चंद्राबरोबर असते. त्यामुळे तर तो एकटा निश्चित असता तर एवढी शुभफळ मिळाली नसती. कारण नीचभंग स्थानात असतात. तो चंद्रासह स्वराशीच्या चंद्राबरोबर असल्यामुळे नीचभंग राजयोग झाला आणि त्यामुळे त्याला तो लाभस्थानात आहे. लाभस्थानात राहू पण आहे, त्याच्यामुळे राहूमुळे त्याला असं हव्यास झाली आणि असं म्हणू शकतो का आपण की चुकीच्या नाही. ह्याच्यात हा, चुकीचा म्हणजे भ्रम निर्माण करणारी परिस्थिती होती की त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला जे अट्रॅक्शन आहे तो हा अट्रॅक्शन देतो म्हणजे चुकीच्या गोष्टी. कारण की जी काही मॅच फिक्सिंग मध्ये इन्व्हॉल्वमेंट होती ती पैशासाठीच होती ना. ती म्हणजे पैशासाठी बरोबर. वास्तविक भरपूर पैसा त्याला तसाही मिळतच होता की खेळून. हो हो, पण तिथे योग्य मार्गाने ही जी बुद्धी होते ती चंद्राला राहूने ग्रासलं म्हणतो आपण त्याला की चंद्र राहू जेव्हा म्हणजे हा ग्रहण योग झाला. कारण चंद्र राहू एकत्र आहेत आणि रवी केतू एकत्र आहेत. म्हणजे हे पूर्ण त्यांनी झालेले ग्रहण त्या दिवशीच्या आसपास म्हणजे त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा तो ग्रहण योगातला जन्म दाखवतो आणि त्याच्यामुळे हे कुमार्गाने जाण्याची जी कुबुद्धी होती सुस्ती हे त्या त्या वेळी होणाऱ्या गोचरीच्या ग्रहाने ते अधिक स्वस्त होते. म्हणजे समजा आपण काढलं की त्यांनी मॅच फिक्सिंग कधी केलं मग त्यावेळेस दशा कोणती होती किंवा ते गोचरीने ग्रह कुठल्या कुठल्या राशीत होते ते असं जर त्या दिवशीचे आपण ग्रह मांडले की ही उत्तरं आपल्याला अगदी अनायासे मिळतात. म्हणजे आपल्याला ते प्रूव्ह होते
की याच वेळी त्याने का केलं. आता एवढे वर्ष तो छान खेळणं पराक्रम केले, त्याला उच्च स्थानावरती मिळालं, म्हणजे कप्तानपद मिळालं, प्लस त्याची फेमस झाला तो. असं सगळं असताना त्याला हे का सुचलं किंवा असं करावं असं का वाटलं. तर त्यावेळची जी गोचर भ्रमणाची स्थिती असते आणि गोचरीच्या दशा, त्यावेळी आलेल्या दशा, हे दुर्बुद्धी म्हणजे तिकडे त्यांचं अट्रॅक्शन तिकडे अधिक वाढतं आणि मग त्यांच्या हातून ही नको असलेली कामं होतात. आणि मंगळ तिथे असल्यामुळे ते असं त्याचं धाडस दाखवतं ना, की त्याला ते करण्याचं धाडस करायला धाडस. होय, ही या गोष्टी पण नरम बुद्धीच्या किंवा नरम ह्याच्या लोकांना नाही जमत. इथे धाडस दाखवायलाच लागतं. ते नको तिकडे दाखवलेलं होतं, पण ठीक आहे, म्हणजे ते धाडसाशिवाय होत नाही, हे पण तेवढंच करायचं. ते कुबुद्धीत येतं ना, खूपच येते ते. हो ना. आपलं धाडस कुबुद्धीत येतं, त्यामुळे त्याला कुबुद्धीच म्हणायचं, धाडस कसं म्हणायचं. हो, बरोबर. आता आपण केशव सुतांची पत्रिका अजून आहेत 5-10 मिनिटं, त्यामुळे आपण बघू शकतो. म्हणजे मला वाटलं ती होणार की नाही म्हणून मी ती मागे ठेवली थोडी. किंवा अजून एक चांगली पत्रिका घेऊ. मला वाटतं धनी वेलणकरांची पत्रिका तुम्हाला माहिती असेल नसेल माहित नाही, पण सांगलीचे धनी वेलणकर, सांगलीचे धनी वेलणकर गजानन मिलचे मालक, गजानन मिलचे मालक, आणि अतिशय दान धर्मासाठी दान त्यांची धर्म आमच्या खास परिचयाचे होते. ओके. जसं अजून ते म्हटलं की खूप चांगला परिचय घेतला, पण इथे नको ती बुद्धी दाखवल्यामुळे नको ते हे पण दिसले. पण ते ग्रहयोगामुळे सिद्ध झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते ओळखता पण आलं पाहिजे. गजानन मिलचे मालक धनी वेलणकर यांच्यामध्ये सुद्धा कन्या लग्न आहे. कोण नामोदय पत्रिका कविता. ठीक आहे, मी बोलते, मी दाखवते. मंगळ, हर्षल आणि शुक्र यांचा त्रिकोण योग आहे यांच्या पत्रिकेमध्ये. मंगळ, हर्षल आणि शुक्र हे नवपंचम युगात आले. म्हणजे यांना सुद्धा यांच्या पत्रिकेतला सगळ्यात महत्वाचा किंवा शुभयोग आपण म्हणू की शनी दशम स्थानात आहे आणि तो वर्गोत्तम आहे. मिथून शनी वर्गोत्तम आहे. दिसली पत्रिका. केशव त्याच्यानंतर धनी वेलणकर. हा करेक्ट. नाही, ही देवांची देव त्याच्या आधीची किंवा हा हे करेक्ट. आता यांच्या पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं ग्रहयोग म्हणजे इथे पंचमे शनी दशम, त्याचं कर्तृत्व दिसून येतं, म्हणजे कार्यक्षेत्र पण दिसून येतं. असं पण बघतो की पंचमे शनी दशम, त्यामुळे त्यांनी स्वकर्तृत्वाने पैसा मिळवला. बरोबर. इथे मंगळ पंचमामध्ये मंगळ आहे पंचमामध्ये. आता हा जो मंगळ, हर्षल आणि शुक्र हा तिघांचा नवपंचम आहे. हर्षल लग्नी आहे 20 अंश, मंगळ पंचमात आहे 17 अंश, आणि शुक्र शून्य अंशात. तो अंशात्मक नाहीये. शुक्र मंगळ यांचं हर्षलशी नवपंचम योग होतोय. मंगळाचा चंद्र अंशात्मक होत आहे ना, शुक्र चंद्र दोन्ही 0 नवपंचम येतो. त्यामुळे तोही पंचम आणि नवम स्थानाचा होत असतो, त्यामुळे तोही अत्यंत शुभ योग झाला. बरोबर. हा, कारण शुक्र हा भाग्यच आहे. आणि चंद्र उच्च राशीत आहे, त्यामुळे तो चांगला. त्यामुळे त्या दोघांचा होणारा नवपंचम हा सुद्धा निश्चितपणे शुभयोग झाला. आता यांच्यातला भाग्येश पंचमात, म्हणजे आता आपण जो म्हटला तो भाग्येश शुक्र पंचमात वर्गोत्तम आहे, कारण 0 अंशाचा आहे तो, म्हणजे मकर राशीत मकर वर्गोत्तम आहे. हो, बरोबर. आणि तसंच शनी जो आहे दशमातला, तो एकटा शनीने त्यांना तारून देणं असं म्हटलं तरी हरकत. आता ते दोन्ही की दोन हा वर्गोत्तम शुक्र आणि वर्गोत्तम शनी
दोन्ही दशमात, पंचमेश शनी दशमात वर्ग, मिथुन राशीत मिथुन नवमास. मॅडम पण तो षष्ठेच पण हो ते तर आता मी तुम्हाला काय सांगते की प्रत्येकाला आयुष्यात सगळ्यांना खाली खेचणारे किंवा हो प्लस मायनस हे सगळ्यांच्या आयुष्यात असतं, तसं त्यांच्या आयुष्यात असणारच. मग ती एखादी फळंही आपण बघतो, वाचतो, ऐकतो, पण त्यांना वर नेणारी, म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र अधिक प्रकाशात आणणारी, त्यांना प्रगतीकडे नेणारी, त्यांना उत्कर्षाकडे नेणारे कोणते ग्रह होते, तर हे अभ्यास आपण आधी करतो. आणि बाकीचे फळं मिळणारच आहेत. कोणी 100% शुभ कोणाचंही 100% उत्तम किंवा 100% खाली असं जातच नाही. फक्त आपण अभ्यास ज्या प्रकारचा अभ्यास करतो ना ते डोळ्यासमोर ठेवायचं. बाकीची तर त्यांना मिळणारच आहे थोडं, कारण बाकीचे अशुभ योग असतातच ना पत्रिकेमध्ये. कोणाच्याही यांना मॅडम माझा आवाज ऐकू येतो? धनी वेलणकर ज्यांच्या पंचम स्थानाबद्दलचा माझा प्रश्न आहे की शुक्र 0 अंशावर आणि मंगळ 17 अंशावर आहे आणि त्यांना 5 मुली आणि पुत्र संतती नाही, सगळ्या कन्या मुलीच आहेत. बरोबर आहे. पण शुक्र मंगळ आहे ना, स्त्री ग्रह आहे पंचमात म्हणून ना, स्त्री ग्रह आहे आणि तो वर्गोत्तम आहे ना, मग तो त्याची फळं अधिक देणार ना शुक्र. स्त्री राशीतला शुक्र वर्गोत्तम आहे आणि त्याची फळं अधिक मिळतील. उलट मंगळ हा अष्टमी आहे, मंगळ अष्टमी. त्याच्यामुळे त्यांना ती मंगळाची शुभ फळं कमी मिळते आणि शुक्राची शुभ फळं जास्त मिळते. स्त्री राशी हे डिफरन्शिएट करायला शिकायला हवं. स्त्री राशीत स्त्री ग्रह, त्यामुळे कन्या संततीच होणार हे फक्त पहिले. आता तुम्ही 5 वगैरे म्हणते तेवढं मला माहित नाहीये, पण ठीक आहे. 5 मुली येतात ना, आणि या गोष्टीचा विचार करताना त्यांच्या जोडीदाराची पत्रिका असणं आवश्यक असतं. त्यामुळे एका कुंडलीवरनं, आता तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही सांगितलं, मला माहित नव्हतं, पण तरी सुद्धा एवढं हेच करू शकतो की स्त्री राशीत स्त्री ग्रह आणि पंचम, त्यामुळे त्यांना स्त्री कन्या संतती अधिक असणार हे उघड आहे. आणि प्रसिद्धीचा योग कसा पाहायचा, कारण ते सांगली शहरामध्ये खूप प्रसिद्ध आणि दानशूर म्हणून होते, मग प्रसिद्धी कुठून पाहायची? दशमातलं पाहिली की आपण दशमातला वर्गोत्तम शनी कष्टकरी कोण आहे? अख्ख्या ग्रह राज्यातला कष्टकरी ग्रह कोण? शनी. तो त्यांच्या बाबतीत मला ही गोष्ट अजून एक माहिती आहे, ती सांगते की जसं अमिताभ बच्चनच्या बाबतीत झालं होतं तसंच यांच्या बाबतीत झालं की अमिताभ बच्चनचं जेव्हा एकदम डाऊन परिस्थिती आली की तो कर्ज झाला, तसंच यांची ही जी मिल आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उच्च पदाला गेले आणि एकदा त्यांची मिल बंद होऊन अगदी देशासाठी पुन्हा वर आले. आज त्यांना वर नेणारा ग्रह हा एकटा शनी त्यांना तारून देतो आणि त्यांची ते की कन्या लग्नाला राजयोगी आपण म्हणतोय, म्हणून आपल्याला राजयोगाचा अभ्यास करताना फक्त एवढं त्यांच्या आयुष्यातल्या बाकीचे घटनांचा उलगडा करण्यासाठी आपल्याला इतर ग्रह अतिशय आरामात आपल्याला उत्तरं देतात. जसं तुम्ही म्हटलं की कन्या संतती, तर उत्तर मिळालं. नंतर आपण ती अधिक चांगले ग्रह बघितले की मंगळ हर्षल शुभयोग आहे, लग्नातला हर्षल, त्याच्या बाहेर शुक्र चंद्र नवपंचमयोग आहे तो बघितला. तेव्हा चांगले ग्रहयोग किती चांगले आहेत त्या प्रमाणात त्यांचं लाईफ हे उत्कर्षाप्रती जातं. आणि जेवढे ग्रहयोग उच्च प्रतीचे नसून कमी प्रतीचे असतील तर सामान्यपणे जीवन जगतो. ठीक आहे, कारण उच्चीकडे जायला त्याला ग्रहांचा सपोर्ट मिळत नाही.
आताच म्हणजे आपण हे म्हणतो की ग्रहच सर्व करतात त्या तर नाही. त्यांना कष्ट करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आणि योग म्हणजे एक ग्रहांचे असलेले एकमेकांशी असलेले शुभयोग किंवा अशुभयोग हे आपल्याला मार्गदर्शक ठरतात पत्रिका सोडवण्यासाठी. मग आपल्याला कळतं की हा त्यांच्या एकादश भावात नाही प्रसिद्धी दिसते राईट, कारण यांचा एकादशेष चंद्र तो तिकडे उच्चीचा आहे, त्याच्यात नाही प्रसिद्धी भाग्याचा आहे, बाकीचा पण आहे हो. आणि तो पंचमाची म्हणजे त्याच राशी स्वामीची तो नवपंचमी योग असते आणि तो सुद्धा पंचम आणि नव हे दोन्ही कोण स्थानं जी आपण म्हणतो जी उत्तम प्रतीची कोण स्थानं त्या स्थानात झालेला जो योग आहे तो अधिक फलदायी असतो. बरोबर. 5 मिनिटं संपतो. ही पंचमातनं दिसतं. पंचम हे शुभ कोणस्थान मी नाही आहे, भाग्यस्थान हे सुद्धा भाग्यस्थान आहे, शुभ कोणस्थान आहे आणि त्याच्यातनं दाखवते योग हे मालूम नाही म्हणजे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कन्येपर्यंत आपण राजयोग झाले. आता मला 2 घ्यायचे ते एक शनीचा म्हणजे कुंभ आणि मकरेचा आणि गुरुचरण या 2 राजयोगाच्या पत्रिका घ्यायचे किंवा 2 राजयोगाची लग्न म्हणजे गुरुची लग्न आणि शनीची लग्न. हे झालं की आपल्याला राजयोग विषय संपेल आणि मग आपला काय ते मेदिनीय राशी दोष. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ती मध्ये मध्ये प्रश्न देत जाईल ती तुम्ही सोडवा मध्ये मध्ये, म्हणजे ती प्रॅक्टिससाठी देणार ती फायनल देणार ती ते विचारणार. ठीक आहे.